चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून, मृतदेह टाकला नदीपात्राजवळ। चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने 19 वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पतीने पत्नीचा गळा आवळून खून करीत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील टाकून दिला। मात्र पोलीस तपासात पतीचे बिंग फुटले। पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। अमृता कुमारी विकी रॉय यादव वय 19 वर्ष, सध्या राहणार सातपूर, मूळ नेपाळ असे मृत पत्नीचे नाव आहे। विकी रॉय यादव वय 20 वर्ष असे ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडाझुडपात मंगळवारी दिनांक 4 मार्च रोजी सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर व ग्रामीण पोलिसांना पाठवले। त्यामुळे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी जुळाले। मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले। चौकशीत पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली। चारित्र्याचा संशय व विवाहात सासरच्यांनी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ केला। त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला व मृतदेह झुडपात टाकून पळ काढला। त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचे समोर आले आहे। पुलाजवळ आवळला गळा। मृत अमृता कुमार व तिचा पती विकी रॉय हे सातपूर परिसरात राहतात। पती बिगारी कामगार आहे। तो पत्नीच्या चारित्र्याचा संशय घ्यायचा। पत्नीने वडिलांकडून पैसे आणावे यासाठी तो तिच्यासोबत वाद घालायचा। 28 फेब्रुवारीच्या आधी त्याने पत्नीला गंगापूर रोड लगत असलेल्या शहीद अरुण चित्ते पुलाजवळ नेत तिचा गळा आवळल्याची माहिती पोलिसांनी दिली। तालुका पोलीस स्टेशनने एका आरोपीला अटक केली असता आज कोर्टात हजर केले। 3 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली। काल दिनांक 4/3/2025 रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये चांदशी शिवार किंगस्टन क्लबच्या जवळ त्या रोडवरती म्हणजे पहाडावरती थोडं टेकाडसारखं आहे, तिथे एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह सापडला होता। तर आम्ही पोस्टमॉर्टम केलं। पोस्टमॉर्टममध्ये तिचं गळ्यावरती फास आवळून ती मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्याच वेळेस आम्ही सदर महिला, अनोळखी महिला कोण याच्यासाठी नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना माहिती दिलेली की असे आमच्याकडे एक अनोळखी स्त्रीचं सापडून आलेलं आहे, तर त्याचा म्हणजे तुमच्याकडे काय मिसिंग वगैरे दाखल आहे का ते कळवावं। त्यांचं गुन्हे शाखेची पण आम्ही मदत घेतलेली। पंचवटी पोलीस स्टेशनचे एक हवालदार वाडकर आहे, मी आमच्या पोलीस स्टेशनचा संपर्क साधला। त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक अशीच मिसिंग कंप्लेंट आहे, तिचा तपास ते करत आहे। मग आम्ही त्यांनी जे वर्णन सांगितलं ते परिसर त्या याच्याशी मिळतं होतं। जे काही टॅटू वगैरे त्यांनी मार्क सांगितलेले ते मिळते होते। मग आम्ही त्याची खात्री केली तर तेच होतं। मग त्यांना सांगितलं जो कोणी फिर्यादी आहे त्या मिसिंगमधला त्यांना बोलवलेलं पोलीस तिकडे पोस्टमॉर्टमच्या इथे, तर त्या मुलांनी लगेच तिला आयडेंटिफाय केलं की ही त्याचीच पत्नी आहे म्हणून। असं मग अधिक चौकशी केली असता आम्ही काही तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली। त्या तांत्रिक साधनांच्या इथवरून आम्हाला समजून आलं की हाच आहे म्हणून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुललेला आहे। त्यामध्ये आरोपी नामे विकी रॉय यादव वय 19.5 वर्ष त्याला अटक केलेली आहे। त्यांनी तिचे पत्नीला अमृता कुमारी विकी रॉय यादव हिला त्यांनी मारल्याचं त्यांनी कबूल केलं। चारित्र्याच्या संशयावरून हे झालेलं आहे, त्याला अटक केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।